बारक माई जय जय भो बारक माई बारक माई जय जय विठो बारक माई। नाम संकीर्तन साधन पै सोपे, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळती पापे जन्मांतरी ते नलगती सायास जावे मनांतरा सुखे येतो घरा नारायण। ठाईच वैसोनी कराये कचित्त, आवडी अनंत आळवा। राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, मंत्रा जपावा सर्व काळ। यावीन अनेक असता साधन, काय उच्चार असायचं, यावीन अनेक असता पैसा धन, वाहत से आन विठोबाचे। नलगती साया सजावे मनांतरा सुखे तो घरा नारायण। तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, शाणा तो धणी घेतो येथे। नलगती साया सजावे मनांतरा सुखे तो घरा नारायण। त्यांच्या कृपा आणि कथेचा विस्तार भावाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री सद्गुरूंचे ते नमस्कार। आता तया माझे दंडवत, कपी कुल हनुमंत। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो
भास्करा पूर्ण कीर्ती नमो ज्ञानदेवा नमो राजा नमो ज्ञानसिंधू सखा पूर्ण माझा मतिमंदे ज्ञानदाता दिनाची साष्टांग नमस्कार श्री सद्गुरु ज्ञानेश्वराची नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपन देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जननी देवाची मस्तक हे पायावरी या राजकरी संशेवेलागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरील करावा अभेद जोमिया कर चरणी प्रेमी चरणी प्रेमी परिसावी विनंती माझी पंढरीनाथ होते असं सचिन तेंडुलकर काढताना का झुरून घेऊन होते त्याच्यात म्हणून परिसावी विनंती माझी पंढरीनाथ नामसंकीर्तन साधन पै सोपे नामसंकीर्तन साधन पै सोपे जळती पापे जन्मांतरी दे नलगती साया सजावे वणंतरा सुखे येतो घरा नारायण अखिल कोटी ब्रह्मांडाध्यक्ष गुणेश्वर संपन्न सुविज्ञ संयंतान पंचकृपेने ज्ञानींचे राजे यांची वाली संतांचा मायबाप संत श्रेष्ठ ज्ञानराज बोले त्यांच्या कृपेने चालत असलेला हा या पुण्य पवित्र काणेगाव नगरीमध्ये म्हणण्यापेक्षा तीर्थक्षेत्र स्वरूप काणेगाव पुण्य पावन नगरीमध्ये श्री संत माधवदास महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त आणि त्याचबरोबर इथनं सुरुवात संत पार्वता माता आई साहेब योगी मोदी यांच्या पुण्यस्मरणातून पुण्यतिथी निमित्त पर्यंत असा काळ साधूनीला अवघडे महाराज पेपर महाराजांची करावं लागलं असतं अजून पुन्हा आई साहेबांची पुण्यतिथी करावं लागली असते बरोबर आहे का पण योगायोग एखाद्या गोष्टीचा योगायोग असतो आणि या दोन्हीच्या मधला का आपला सत्ता सुरुवात आणि शेवट एखादा मला म्हणलं काय करावं बाबा का नाही आता सत्ता 10 दिवसाचा का डोसकं पडून घ्यावं का तुला का चावला का होई नाही ना काय आनंद आहे महाराज ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही अरे असा स्वर्गामध्ये सुद्धा सोहळा मिळणार नाही महाराज काय आणि या वर्षी तर काय सांगता महाराज साखर घालावा अशी काम झालेलं आहे
आमचा नंबर कुणी लावले ते मलाच कळायला गेलं. मित्रमंडळी गावातील सर्व भाविक भक्त प्रेमा आदर असणारे सर्व यांच्याकडून थोडासा नंबर लागायची वेळ नव्हती या सत्यामध्ये असं वाटतं. चला, खूप सुंदर सोहळा आहे. या पंचक्रोशीमध्ये बऱ्याच ठिकाणी न देणारे महाराज आपल्या गावामध्ये येणारे आहे. आता सुरुवातीला मी थोडंसं सांगून जातो. महाराज, माझं काम म्हणजे पात्रवाळी वाढायचं काम आहे. सुरुवातीच्या महाराजाचं पत्रवाळी वाढायचंच काम राहतं, दुसरं काही राहत नसतं. आधी पत्रवाळी वाढल्याशिवाय वगैरे काही भोजन खायला ठेवताच येत नसतं. आता मग उद्यापासून रणजित महाराज गुलाबजामुन वाढतील, आपली संगीत विशारद महाराज बाळांनी घेतात बासुंदी वाढती. आता पुढचं तर काही सांगत. असा आनंद आहे महाराज, आनंद आहे. पहिल्या दिवसाचा कीर्तन रूपी सेवा असते. पहिल्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा असल्यामुळं रणजित महाराज म्हणले, लईत लई देवाचं ध्यान करावं, लईत लई देवाच्या रूपाचं ध्यान करावं. माणसाच्या नाही, देवाच्या रूपाचं ध्यान करावं. काही जम लागलं तर मग रामकृष्णारी मुंबाजला सरका. म्हणून सुरुवातीचा दिवस असल्यामुळं भगवंताच्या नामाचं चिंतनाचा आजच्या सेवेकरिता निवडलेला अभंग आहे. आजच्या सेवेसाठी मला पहिला दिवस असल्यामुळं कोण आहे की काय नाही की, आणि माझ्या नशिबाला दुसरा हे नाही पावसाचा. प्रत्येक वर्षी हेच. महाराज, मी आता उतरलो मोटरसायकल, खाली उतरलो आणि खाली उतरून मध्ये गेटच्या मध्ये येत होतो. 2 लेकरं थांबले तिथं बाजूला. 2 लेकरं. एकाला म्हणलं, आज कुणाचं कीर्तन आहे र? लेकरं लई चित्र असतात. काय बोलतात, कुणाचं कीर्तन आहे र? मला कशाला बघते ते बघितले नाही महाराज. मला एका म्हणते, नाही कर पावश्या महाराज, पावश्या. पाऊस शेतकरी असं दाखवून असतं प्रत्येक वर्षी. गेल्या वर्षी पाऊस होता म्हणजे लॉकडाऊनच्या घरून आला. लोक म्हणतील सनी कट करून टाका. काही जणांना म्हणलं, महाराज त्याची जागा बदलून बघा. आता थोडा पडाला आणि जागा बदलून जर पूर आला तर पुन्हा गावचं तोड बघू देणार नाहीत लोक. चला, आनंदाचा सोहळा आहे, आनंदाचा सोहळा आहे. श्री संत माधवदास महाराज उत्तम प्रेम करणारी सर्व मंडळी, मंडळी. महाराज, कॅमेरा फक्त माझ्याकडेच फिरवा बरं का. महाराजच्या पब्लिकवर फिरलो तर माझं कीर्तन पुन्हा कोणी ठेवणार नाही. नारोळाचा महाराज आहे म्हणतील, कोणा 4च माणसं बसली. सप्त्यातला पहिला दिवस, पहिल्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्यासारख्या पामर बालकाकडे तुम्ही सोपवली. ही माझं परम भाग्य समजून मी सेवेला सुरुवात करतो. सोपं आहे, सर्वांच्या पाठातला परिचयच आहे. आणि ज्यांना हा अभंग पाठच नाही, ह्याच्या परिचयच नाही, तो वारकरीच नाही. महाराज आणि म्हणलं की शेवटी म्हणायचा अभंग तोच आहे. नाम संकीर्तन साधन पे सोपे, जळतील पापे जन्मंतरी ते. अच्छा म्हणाले तो कंबर आहे. भगवंताच्या नामाची सर्वात सोपी असणारी साधना केली आणि साधना केल्याचं फलश्रुती सांगतात. जळतील पापे फलश्रुती आहे महाराज नाम साधनेची. तुकोबरा म्हणा लागले, जगात सर्वात श्रेष्ठ काय असेल तर केवळ एक भगवंताचं नाम श्रेष्ठ आहे
आणि सर्व साधनेमध्ये कोणती साधना सोपी असेल तर एक भगवंताच्या नामाची साधना सोपी आहे, याच्याशिवाय दुसरी कोणतीच साधना सोपी नाहीये महाराज. मौलिक ज्ञानोबरांना विचारलं, मौलिक ज्ञानोबरांना सांगायला लागले जगामध्ये मी अनेक तत्व पाहिली, अनेक तत्व पाहिली, पण नामासारखं तत्व मी आतापर्यंत पाहिलं नाही. रणजित महाराज एक तत्व करुणा येईल, तुझी देवाला केव्हा करुणा येईल. माऊली ज्ञानोबा म्हणाले अनेक तत्व पाहिलं पण नामासारखं तत्व पाहिले नाही. नामाबद्दल तत्व नाही रे वयो अनेक पंथा झाशील धनी. हे माया अनेक पंथा अनेक तत्व पाहिले पण नामासारखं माऊली सांगायला लागले. तुकोबारायांनी नामा एवढं श्रेष्ठ साधन जगामध्ये नाहीये. साधना अनेक आहे, भगवंत भक्तीची असतील, देवाला प्राप्त करून घ्यायची असतील, ईश्वर कृपा व्हायची असेल, अनेक साधना आहेत. पण प्रत्येक साधनेला प्रतिबंध आहे, प्रतिबंध. परंतु तुकोबारा सांगतात आमच्या नाम साधनेला कोणताच प्रतिबंध नाही. भजनाकडे पाहिलं नामदेव एका ठिकाणी सांगतात गाता येईल तेनीची गावे येही हरी हरी म्हणावे. दोन भजन कोणते कोणते भजन? संगीत भजन, संगीत भजन आणि या भजनाला सांप्रदायिक भजन म्हणावं महाराज. आता मला सांगा नामदेवांच्या अभंगामध्ये नामदेव तुम्हाला सांगता त्या साधनेला प्रतिबंध आहे.